भारतीय परंपरा आणि आपली भारतीय संस्कृती, जो काही आपला वैदिक अभ्यास हा श्रेष्ठ आहे असं वारंवार सिद्ध झालेलं आहे. म्हणजे असे काही शोध आणि असं काही आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे की जे नंतर लागलेल्या शोधांशी जेव्हा पडताळून बघितलं गेलं तेव्हा समजतं की आपले पूर्वज किती बुद्धिमान होते. आता अशा काही गोष्टींचा ओहापोह मी आजच्या व्हिडिओमध्ये का करतोय असं काही लोकांना वाटेल, पण आजचा व्हिडिओच हा आहे आपल्या परंपरांचा सन्मान राखण्यासाठी. थोडीशी तुमच्या मनामध्ये या संस्कृतीविषयी, या अभ्यासाविषयी, या उज्ज्वल परंपरेविषयी काहीतरी एक सकारात्मक आस्था निर्माण व्हावी, म्हणूनच एक छोटासा प्रयत्न. जे काही मला समजलं आहे, जे काही माझ्या वाचनात आलं आहे, ॲडव्होकेट रमेश जोशी साहेब या सन्माननीय लेखकाच्या लेखामधून त्यांनी जे काही व्यक्त केलं, अर्थात हा लेख आता तसे ते एक नामवर लेखक आहेत, त्यामुळं बऱ्याच लोकांनी हा लेख वाचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण माझ्या संपर्कात, माझ्या चॅनलला जितके म्हणून लोक व्हिजिट करतात त्यांनी कदाचित हा वाचला नसेलसुद्धा, त्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत नसेलसुद्धा, किंवा काही लोकांच्या मनामध्ये शंका असते की असल्या काही गोष्टी असतात का, असेही काही लोक असू शकतात. अशा सगळ्यांसाठी थोडंसं त्यांना काहीतरी हे ज्ञानार्जन व्हावं याच अपेक्षेने आणि परंपरांचा सन्मान ठेवायला त्यांनी पण शिकावं, ज्यांच्या मनामध्ये आस्था नाही त्यांच्या मनात आस्था निर्माण व्हावी, यासाठीच हा प्रवीचा छोटासा खटाटोप. आता ॲडव्होकेट रमेश जोशी साहेबांनी काय लिहिलं आहे, त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव लिहिला आहे. डिसेंबर महिन्यात ते त्यांच्या नेक्स्ट जनरेशन, जे काही त्यांचे मुलं, पुतणे, भाचे, बरीचशी मंडळी पुण्यामध्ये स्थायिक झाली आहेत. आता ग्रामीण भागात नोकऱ्या नाहीत म्हणून मुलांनी शहराकडे जाणं हे तर सुरूच आहे. हायली क्वालिफाईड मुलांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये त्याच्यापेक्षा चांगला जॉब मोठ्या शहरात मिळतो. त्यांच्या बुद्धिमत्तेचं मूल्यमापन व्यवस्थित प्रकारे होऊ शकतं. अशा शहरांकडं या मुलांचा ओढा असणं हे सहज स्वाभाविक गोष्ट आहे. त्याच पद्धतीने या जोशी कुटुंबियातील बरीचशी तरुण मंडळी पुण्यात आहेत असं ॲडव्होकेट रमेश जोशी हे लिहितात लेखामध्ये. आणि म्हणूनच ते त्यांच्या मुलाकडे आणि मग त्यांचा मुक्काम इथे वाढत गेला. त्यानंतर मग ते जेव्हा गावी परतले आपल्या सुविद्य पत्नीसह, नंतर मग काय घडलं याविषयीचा हा लेख. आणि मग जे घडलं त्याच्यातनं मग मन कसं सैरभैर झालं, आणि जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा मग नक्की कशाची आठवण होते वगैरे गोष्टींचा उहापोह त्या लेखाप्रमाणे इथून पुढच्या तुम्हाला मी कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. पुण्यातली सगळी ही कामं उरकून, काही मुलांचे वाढदिवस उरकून ॲडव्होकेट रमेश जोशी सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हे आपल्या गावी परतले. गावी परतल्यानंतर 8-10 दिवसाच्या गॅपने गावाकडच्या घरात आलो, त्यामुळं धुळीचं साम्राज्य हे त्या घरात असतंच. नंतर मग अशा या म्हाताऱ्या जीवांचा आटापिटा साफसफाई करण्यामध्ये खूप होतो. त्या पद्धतीनेच दोघांनी मिळून त्या घराची साफसफाई सुरू केली. साफसफाईमध्ये वेळ गेल्यामुळं रोजची पूजा अर्चा आणि नित्यपाठ, ज्या गोष्टींची लहानपणापासून सवय अंगी बाणवलेली, त्या सगळ्या गोष्टी उरकण्यासाठी साधारणतः दुपारचे 11 वाजले. म्हणजे जी गोष्ट सकाळी 7 ते 8 या दरम्यान व्हायची त्याच्यासाठी 10:30-11 वाजता जोशी साहेबांचं थोडी आवराआवर घराची व्यवस्थित लावणी झाल्यानंतर
मग स्नान वगैरे आणि नित्यपाठ वगैरे असं त्यांचं ठरलेलं रुटीन सुरू झालं. परंतु हे रुटीन सुरू व्हायच्या आत त्यांना काहीतरी जाणवलं की आपल्या उजव्या हाताचं बोट रिकामं वाटतंय. त्यांच्या उजव्या हातामध्ये पुष्कराज खडा घातलेली एक सोन्याची अंगठी होती. आता अर्थातच पुणे आणि गावापर्यंतचा प्रवास या सगळ्या गोष्टींनी ते स्वतः घाबरून गेले आणि मग त्यांना वाटलं की आता 1,00,000-1,50,000चा हा ऐवज कुठेतरी आपल्या हातून गहाळ झाला, पडला, हरवला. ते स्वतः लिहितात की मला स्वतःच्या विषयी इतका अभिमान होता की माझ्याकडून आयुष्यात अशा पद्धतीने कोणतंही काम होणार नाही आणि माझ्याकडून अशा कुठल्या मौल्यवान गोष्टी हरवणं किंवा साध्या गोष्टीही हरवल्या नाहीत तर हे कसं काय घडू शकतं, असे विचार मनात त्यांच्या आले. परंतु वास्तविकता वेगळीच होती. वास्तविकता अशी होती की त्यांच्या उजव्या हातात असलेली पुष्कराज खडा घातलेली सोन्याची अंगठी गायब झाली होती. आज सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. साहजिकच एक मध्यमवर्गीय कुटुंबातील कर्ती व्यक्ती, 70 ओलांडलेली व्यक्ती, अतिशय शिस्तप्रियतेने आयुष्य जगलेली व्यक्ती, प्रामाणिक व्यक्ती, त्याच्या हातातील 1,00,000 1,50,000चा ऐवज जेव्हा नाहीसा होतो तेव्हा त्याचं मन गांगरून जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. त्याच पद्धतीने ते सुद्धा निराश झाले. काय करावं सुचेना त्यांना. अशाच गडबडीमध्ये रोजचं नित्यपठण ते चुकवायचं नाही हा नियमच. त्यामुळं कशीबशी आंघोळ वगैरे करून नित्यपठणसुद्धा त्यांनी उरकलं. हे करता करता डोक्यात विचार सुरू होते की आता वस्तू तर हरवली, नेमकी कुठेही गेली काहीही आठवत नाही, काहीही लक्षात येत नाही. आपल्या सौभाग्यवतींना पण विचारून झालं, त्यांनीही शोधाशोध केली, त्यांनाही कुठे काही ती वस्तू परत सापडली नाही. त्यांच्याही मनात काहूर माजलं की नक्की गाडीत हरवली का काय झालं, नेमकं कुठे हरवली. या विचारात दोघं असता या जोशी साहेबांच्या मनात आलं की आता एखादी गोष्ट, मौल्यवान गोष्ट हरवली तर ते हरवणे, सापडणे अशा काही गोष्टींसाठी लगेच आठवतं ते दाते पंचांग. या पंचांगामध्ये सर्व प्रकारच्या शुभ अशुभ वेळा, सूर्योदय, सूर्यास्त, त्यानंतर रोजचा येणारा राहू काळ, तो काळ कधीपासून किती वाजता सुरू होतो, कधी संपतो, या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत अभ्यासपूर्ण रीतीने नमूद केलेल्या असतात. त्यामुळं कोणत्याही वर्षाचं पंचांग तुम्ही काढलं, त्यातलं कोणत्याही महिन्याचं तुम्ही पंचांगाचं पान काढलं तर त्या दिवशीची ग्रह नक्षत्र कशी होती हे तुम्हाला आजही समजून येतं. हा डोक्यात विचार आल्या आल्या त्यांना त्यांच्या एका यामध्ये पारंगत असलेल्या तरुण मित्राची आठवण झाली. त्याचं नाव संजय असं त्यांनी लिहिलं लेखात. त्या संजयजींची आठवण झाल्यावर सन्माननीय ॲडव्होकेट रमेश जोशी साहेबांनी त्याला फोन लावला आणि त्याला जे काय असेल ती हकीकत सांगितली, तू कुठं आहेस. तेव्हा संजय बाजारात होते आणि दुपारचे 12 वाजून थोडासा अवधी झाला होता. म्हणजेच त्या दिवशीचा राहू काळ संपला होता. हे स्वतः ॲडव्होकेट रमेश जोशी साहेब हे सुद्धा थोडे अभ्यासू असल्याने त्यांना हे कळलं होतं. म्हणून त्यांनी त्या संजयना फोन करून घरी बोलावलं. संजयजी तसं घरी जाऊन येतो वगैरे वगैरे म्हणत होते, पण सन्माननीय जोशी साहेबांनी मैत्री खातर, आपल्या मित्राच्या प्रेमाने, हक्काने त्यांना सांगितलं, तू आधी माझ्या घरी ये, नंतर मग तुझ्या घरी जा, कारण हे खूप अर्जंट आहे काम माझं, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्याप्रमाणे संजयजी आपसुकच एक 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्या या सन्माननीय जोशी साहेबांच्या घरी पोहोचले. पोहोचता क्षणी सगळी हकीकत जोशी साहेबांनी त्यांना सांगितली. मग त्यांनी पंचांग आणायला सांगितलं घरातलं आणि पंचांगामधील सगळी नक्षत्र जे काही आहे, जोशी साहेबांची रास कोणती आहे, मग त्यांचा आत्ता कसा काळ सुरू आहे, अशा सगळ्या गोष्टींचे आडाखे त्यांनी त्यांचं गणितीय अभ्यास सुरू केला. आणि थोडा वेळ असाच त्या अभ्यासात गेल्यानंतर त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं
की जी काही वस्तू तुम्हाला हरवली असं वाटतंय ती वस्तू तुमच्या घरामध्येच सापडणार. असं सगळं कुंडलीचे गणित मांडल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे. त्यातून शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळं जी काही वस्तू हरवली आहे ती वस्तू तुम्हाला नाही तर तुमच्या सौभाग्यवतींना मिळण्याची दाट शक्यता आहे. आता दोघांनी मिळून घर तर आवरलं होतं, त्यामुळं त्या संजयजींच्या या वक्तव्यावर आणि परंपरांवरचा असलेला विश्वास या सगळ्या गोष्टींमुळं सन्माननीय रमेश जोशी साहेबांना थोडंसं हायसं वाटलं की चला, आपलं जे काही आत्ता राशीचं गणित यांनी मांडलं आहे संजयजींनी, त्यानुसार ही आपली 1,00,000-1.5 लाखाचा ऐवज असलेली पुष्कराज खडा घातलेली सोन्याची अंगठी कुठे ना कुठे घरात आपल्याला सापडणार असं यांनी सांगितलेलं आहे. आणि माझा पण परंपरांवर खूप विश्वास असल्याने मला थोडंसं हायसं वाटलं असंही ते पुढं लिहितात. संजयजी यथावकाश काही घ्यायला तयार नव्हते. त्यांना कसं बसं आपल्या जोशीसाहेबांनी एक कपभर दूध पाजलं आणि वयाने तरुण असले तरी ते एक भटजी या नात्याने, एक गुरु या नात्याने, पंचांग बघणारी व्यक्ती या नात्याने घरी आली होती. म्हणून आपल्या या 70 पार केलेल्या या तरुण ॲडव्होकेट रमेश जोशी साहेबांनी त्यांच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार केला, गुरुला वंदन केलं आणि मग संजयजी निरोप घेऊन गेले. तशी थोड्या वेळाने अजून काही आवरावर करायची राहिली का? अर्थात हा स्त्रीचा स्वभाव. झटपट आपण आवरतो, पण आपण आवरलेलं घरातल्या स्त्रीला पटेल असं काही नसतं. म्हणून ती पुन्हा पुन्हा त्या त्या ठिकाणी ते आवरायला ती जात असते. त्याच पद्धतीने आपल्या सन्मान्य जोशी साहेबांच्या सुविद्य पत्नी यांनी बेडवरची चादर पुन्हा नीट करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याच वेळेस चादरीच्या एका कडेला त्यांना ती अंगठी चिटकलेली सापडली, म्हणजे त्या धाग्यामध्ये अडकलेली सापडली. म्हणजेच आवराआवरी करत असताना प्रवासातून आलेला तो क्षीण होता आणि तो क्षीण अंगात असतानाच दोघांनी जी आवराआवरी केली त्याच्यामध्ये थोडा बोटातून अंगठी सटकली आणि त्या चादरीच्या धाग्याला अडकली. ही बाब त्यावेळेस त्या धावपळीमध्ये लक्षात आली नाही. परंतु संजयजींनी जे काही गणित सांगितलं त्याप्रमाणे तंतोतंत गोष्टी घडल्या होत्या. यामुळं या ज्या परंपरा आपल्या आहेत, ही जी संस्कृती आहे, हा जो काही वैदिक अभ्यास आहे आपला, याच्यावरती पुन्हा पुन्हा अतिशय सश्रद्ध मनाने नमन करावंसं वाटतं आणि एक अभिमानास्पद गोष्ट वाटते की आपल्या या भारतामध्ये अशा पद्धतीने वैदिक अभ्यास आहे. आज त्या पंचांगामधलं गणित मांडून एखादी व्यक्ती सांगू शकते की तुमची वस्तू कुठल्या दिशेला गेली आहे, कुठं हरवली आहे. असं अनेक वेळा खेडोपाड्यामध्ये एखाद्याचं काहीतरी कोकरू हरवतं, शेळीचं पिल्लू हरवतं, एखाद्याचा बैल कुठेतरी भरकटलेला असतो, सापडत नाही. मग तो कोणत्या दिशेला गेला, त्या दिशेने मग ती खेड्यातली लोकं धावतात, पळतात, तो बैल सापडतो. ह्या अशा आपण अनेक घटना ऐकलेल्या असतात. त्यातल्या त्यात या घरातल्या वस्तूंच्या बाबत ही घटना या ॲडव्होकेट रमेश जोशी साहेबांनी सांगितलेला हा अनुभव मला तर खूप आवडला. आणि अर्थातच आपल्या या परंपरेवरती आपण सगळ्यांनी सश्रद्ध मनाने जर विश्वास ठेवला तरच या परंपरेचं महात्म्य आपण जगापर्यंत पोहोचवू शकतो. ॲक्च्युली ते पोहोचलेलं आहे, पण आपल्याच लोकांनी ते मानणं सोडलं आहे, ह्याची खंत वाटते. त्यामुळं ज्या लोकांच्या मनामध्ये नास्तिकता आहे, ज्या लोकांना आपल्या परंपरांच्याबद्दल काहीही अभिमान वाटत नाही, असं कुठं असतं का, तसं कुठं असतं का, अशा पद्धतीने ज्यांचं वक्तव्य असतं, त्या लोकांनी अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा परंपरा आपली किती श्रेष्ठ आहे याची जाण आपल्या मनापर्यंत पोचवावी आणि कायमची आपल्या मनामध्ये आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या या परंपरांच्या विषयी सन्मान असावा, अशी आपली स्वतःची मानसिकता बनवावी, हीच नम्र विनंती करतो मी. जसा ॲडव्होकेट रमेश जोशी साहेबांना हा अनुभव आला तसाच देवदर्शनाच्या बाबतीतला पण त्यांचा एक अनुभव त्यांनी लिहिलेला आहे. त्यांना कुठेतरी त्यांच्या कुलदैवताला जायचं होतं आणि मग गाडीमध्ये फक्त या दोघांना जागा नाही मिळाली.
इतर कुटुंबियांची व्यवस्था झाली. पण त्यांच्या गावापासून त्यांच्या कुलदैवतापर्यंत एस टी सुरू होण्यासाठी या रमेश जोशी साहेबांनी खूप प्रयत्न केले होते. त्या दिवशी त्यांच्या मनात आलं, अरे जर त्या कुलदैवताला आम्हाला खरंच दर्शन द्यायचं असेल तर तो काहीतरी व्यवस्था करेल. म्हणून त्यांनी डेपो मॅनेजरला फोन केला, अमुक अमुक या गावापासून या गावापर्यंत एस टी सुरू होईल का, मिळेल का आज एस टी. आणि अक्षरशः सत्वरतेने तिथे एस टी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या सकट इतर भाविकांची सुद्धा सोय झाली. आता ह्या घटना कशा घडल्या याच्या बाबतीतसुद्धा सकारात्मकरित्या सन्माननीय जोशीसाहेब सांगतात की त्या देवाच्या जर मनात आलं ना की तुम्ही त्याच्या दरबारात आलं पाहिजे, तर तो काही ना काही घडवून आणतो आणि ती व्यवस्था होत असते. मित्रांनो, अशा गोष्टी या संकेत असतात. या संकेतांमधून आपण थोडंसं काहीतरी जाणण्याचा प्रयत्न करायचा असतो. प्रत्येक संकेताला धुडकावून लावण्यात कोणतीही मर्दुमकी नाही आहे. त्यामुळं कुठे ना कुठे तुमच्या आमच्यापेक्षा तुमचं भलं कशात आहे हे समजणारी एक शक्ती या जगात आहे. याच्यावरती नितांत विश्वास ठेवत, आपल्या परंपरांचा सन्मान राखत, आपल्या संस्कृतीला योग्य तो सन्मान देत आपण या मानवी जीवनाचा उपभोग घेऊयात, एवढंच सांगतो मी आपल्याला. आणि त्या विधात्याच्या चरणी अतिशय मनपूर्वक नमन करून त्या शक्तीसमोर नेहमीच नतमस्तक मी आहे असंही कबूल करून या व्हिडिओत इथंच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली परंपरा, आपल्या आस्था, आपली ही संस्कृती याचा प्रचार करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा शेअर कराल याच अपेक्षेने या व्हिडिओत इथंच थांबतो. आणि जाता जाता ॲडव्होकेट रमेश जोशी साहेबांना त्रिवार प्रणाम करतो की असा आपला स्वानुभव लोकांच्यापर्यंत पोहोचवत आपल्या परंपरांना कसा सन्मान द्यायचा असतो हे तुम्ही समाजासाठी प्रबोधनात्मक जो काही लेख लिहिला तो अतिशय स्पृहणीय असा लेख आहे. त्यामुळं त्यांनासुद्धा त्रिवार प्रणाम, त्रिवार प्रणाम.